अगं त्याला खूप राग आलाय असं म्हणायचं असलं तर आपण म्हणतो त्याच्या तळपायाची आग ती मस्तकात गेली. हा हो. अरे खरं तर पावलांचा आणि मस्तकाचा म्हणजे डोक्याचा संबंध आहेच की. म्हणून रात्री जर काशाच्या वाटीने पावलांना तेल लावलं आणि चोळले तर डोकं शांत थंड राहतं. हे मला काय वाटतं की आयुष्यभर आपले तळपाय आणि पावलं आपल्या शरीराचं ओझं बाळगत असतात. त्या मानाने आपण त्यांच्याकडे कमी लक्ष देतो. हो. आणि कष्टकऱ्यांना आणि श्रमिकांना जेव्हा सारखं काम करायला लागतं तेव्हा त्यांची पावलं वेगाळतात आणि त्यांना कुरपं देखील होतात. आणि पाण्यात जर सारखं काम असेल तर त्या पावलांना पोटामध्ये चिखल्या देखील होतात. चिखल्या. आणि या उलट नृत्यांगनांचे पाय सुकुमार असतात. त्या पावलांच्याकडे बघून म्हटलेला पाकिजा सिनेमातला राजकुमारच्या तोंडी असलेला डायलॉग तर प्रसिद्धच आहे. आपके पैर देखे बहुत हसीन है, इन्हें जमी पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे. आत्ताच मला एक सुंदर गजल आठवला. अरे मग सांग की. जिनके होठों पे हंसी, इनके होठों पे हंसी और पाँवों में छाले होंगे, और पावों में छाले होंगे. हाँ वही लोग आपके चाहने वाले होंगे. आपके चाहने वाले होंगे. वा वा वा. बरं का, लहान मुलांचे जर पाय पाहिले अगदी तान्ह्या बाळांचे तर अगदी मऊ आणि लुसलुशीत दिसतात. पण गंमत बघ, आपल्या तळपायाला गुदगुल्या होतात तसं तान्ह्या बाळाच्या पायाला गुदगुल्या होत नाहीत. आणि नवीन नवरी हो जेव्हा घर प्रवेश करते तेव्हा तिची पावलं ओल्या केलेल्या कुंकवात बुडवून ती घरातल्या जमिनीवर पाय उमटवत जाते. हो, असा ग्रहप्रवेश होतो. पण जेव्हा पाऊलखुणा हा शब्द वापरतो वेगवेगळ्या कारणाने वापरतो. जसं की सांस्कृतिक पाऊलखुणा किंवा इतिहासाच्या पाऊलखुणा किंवा औद्योगिक पाऊलखुणा. थोर संतांची पावलं आपण पुजतो, पण त्यांच्या पादुकांना आपण किती भक्तिभावानं जपतो. ज्या पावलांवरती डोकं ठेवावं अशी पावलंच कमी आहेत ही खंत आहे असं काहीतरी पु ल देशपांडे बोलताना म्हणाले ते. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये वयाने ज्येष्ठ असलेल्या माणसाच्या आपण खाली वाकून नमस्कार करतो. यांनी आपल्याला कुठेतरी नम्र राहायला शिकवलंय एवढं मात्र खरं. थोर संतांच्या पावलांनाही पडलेल्या पायवाटेवरून चालताना आपल्याला किती धन्य वाटतं. अगं हो, म्हणून तर लोक वर्षानुवर्ष पंढरीची वारी पायी चालत चालत तर करत असतात ना.